एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी देशपांडे यांचा शहर अध्यक्ष, त्यानंतर भरतजी नजन की त्यांनी भरत यांनी करावा. सिमेंटचा भाव त्यांनी लावला होता 1.5 पट. त्या दिवशी जर त्या कंपनीचं सिमेंटचं एन्क्वायरी केलं तर त्यांनी दर कळवलं. उदाहरण 300 असताना 450 रुपये लावलं. लगेच समजून येते नाही सांगा. आता भ्रष्टाचार लगेच उघडकीस येतो. आणि असं आता करणार नाही कोणी. आता का करणार नाही? लगेच उघडकीस येणार ना. कारण सिमेंटचे दर देखील 1-2 रुपये इकडे तिकडे झालं तर काय हरकत नाही. पण एकदम 1.5 पट 2 पट 3 पट असं जर लावलं तर लगेच समजून येईल ना त्या ठिकाणी. आणि त्यामुळे हे दुसरं महत्वाचा फायदा काय ना, भ्रष्टाचार उघडकीस आला. एक शिष्यवृत्तीची केस आहे, मनरेगाची केस आहे, ह्या बऱ्याचशा केसेसमध्ये सुद्धा हे भ्रष्टाचार उघडकीस आलेले आहेत. आणि भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे जर असं जर भ्रष्टाचार प्रत्येक कमी होत गेला, उघडकीस आला, तर आपल्या भारताची प्रगती होईल ना फार मोठ्या पद्धतीनं. हा फार मोठा फायदा आहे. आणि हे लोकशाही बळकट करण्यासाठी की शासकीय अधिकाऱ्याकडून माहिती मागायला पाहिजे, ते लोकांच्या समोर ठेवायला पाहिजे. आता इव्हन न्यूजपेपर बातम्या वगैरे येतात, शासकीय अधिकाऱ्याकडे माहिती काय मिळालं, कसं मिळालं, त्यात भ्रष्टाचार कसं आहे, हे सर्व मांडण्यासाठी या पत्रकारांना देखील, सामाजिक कार्यकर्त्यांना देखील, आता मी असं म्हणत नाही की हातात एक शस्त्र दिलं असं म्हणत नाही मी. काय थोडक्यात शस्त्र दिल्यासारखंच आहे, पण म्हणत नाही की हक्क म्हणून नाहीये. शस्त्र म्हणण्यापेक्षा काय, आपलं हे पत्रकारितेचा हक्क आहे. आपण माहिती घेऊ शकतो, पण योग्य कामासाठी, योग्य कारणासाठी माहिती घ्यायला पाहिजे. कारण सांगायची गरज नाही. तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कोणत्या कारणासाठी पाहिजे सांगायची गरज आहे का? काही गरज नाही. मला माहिती. आज इतका गहन विषय आहे की कालची पत्रकारिता खरोखरच महानच होती. कालच्या पत्रकारितेला एक अलंकार होता, साज होता, घटक आहे. भले गुण दोष असतील, परंतु पत्रकारिता जर नसेल तर खरोखरच ज्या आता पत्रकारिता एवढी स्ट्रॉंग झाली आहे तंत्रज्ञानात, तरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात गैरप्रकार दिसतात. जर का त्यातनं पत्रकारिता वेगळी काढली अथवा आपल्यासारखे माहिती अधिकाराचे कार्यकर्ते वेगळे ठेवले तर काय घडलं हिचं चित्र न केलेलं बरं. मी आपल्याला या आपल्या जिल्हास्तरीय अधिवेशनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. उपस्थित सर्व मान्यवरांना. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी फक्त पोलिसांची नाही हे लक्षात ठेवा. की प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे की कायदा व सुव्यवस्था कसा व्यवस्थित राहील. आपल्या समाजामध्ये असू दे, पूर्ण आपल्या जिल्ह्यात असू दे, राज्यात असू दे, देशात असू दे. एखादी अशी घटना घडते, त्या घटनेचे परिणाम पूर्ण देशभरात होत असतात. परंतु त्या ठिकाणी आपण कसं वागणं प्रत्येक समाजातल्या घटकांना हे खूप महत्वाचं असतं. आता आपल्या ह्याच्यामध्ये आपण सांगितलं की पत्रकार देखील आहेत. तर आपल्याला माहित आहे की 2008 साली मुंबईवर हल्ला झाला. तर मुंबईवर हल्ला झाला तर त्या ठिकाणी बघा, हल्ला झाला, आपले पोलीस किंवा NSG कमांडो त्या ठिकाणी ऑपरेशन करत होते. परंतु ऑपरेशन करत असताना बरीचशी माहिती ही काय झाली, ती जे मीडियाद्वारे जे लाईव्ह प्रसारण केलं गेलं त्यामधून ती माहिती डायरेक्ट कुणाला पोहोचली, जे अतिरेकी संघटना होती, त्याचे जे म्होरके होते, जे पाकिस्तानमध्ये बसलेले होते, त्यांना सर्व माहिती पोहोचली गेली. आणि ते काय करायचे, ते तिथून यांना कॉन्टॅक्ट करून सांगायचे, जे ताज हॉटेलमध्ये जे अतिरेकी होते त्यांना, की या बाजूला पोलीस आहेत. कारण प्रत्येक म्हणजे ते ऑपरेशन कसं चालू आहे याचं लाईव्ह प्रसारण सुरू होतं. जर जगाला जर लाईव्ह प्रसारण सुरू आहे तर ऑपरेशन मध्ये किती अडचणी येतात. द्वेष, मत्सर, समज, गैरसमज हे प्रत्येकाचेच होतात. आपल्याही हाताला बोट पाचायची सारखी नाहीये. हे असं
थोडंफार होत राहतं, पण ते सोडून जे पुढं करता येईल ते करायचं. जर आपण तेच धरून बसलो तर आयुष्यात आपण पुढं कधी जात नाही, अधोगती होती, मागं 5 वर्ष आपण अजून गेलेला असतो. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा.